माऊली शिव महापुराण कथा घेण्यामागचा नेमका उद्देश काय सांगाल मला? शिवमहापुराण घेण्याचा उद्देश आपला एकच आहे की शिवतत्व हे सर्व जगाला व्याप्त करणार आहे. मनुष्य आयुष्य जगत असताना भगवान विष्णू त्यांचं पालनपोषण करतात. त्यांना निर्मित करणारे ब्रह्मदेव म्हणजे विधाता म्हणून त्या ठिकाणी आहेत. आणि ज्याच्यात पुन्हा आपल्याला समाविष्ट व्हायचं आहे म्हणजे मुक्ती प्रदान करून घ्यायची असेल तर आपल्याला शिवतत्वाशी एकरूप व्हावं लागेल. तद्वतच आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते. संत महात्म्यांनी बोललेल्या वाणीनुसार आपण ज्या मुक्तीसाठी या देहामध्ये तळमळ करतो ती मुक्ती कशी मिळू शकते तर ते शिवतत्व स्तवन केल्याच्या नंतर आणि शिवपुराणातील कथा श्रवण केल्याच्या नंतर. शिवपुराण म्हणजे हे नुसतं शिवपुराण म्हणून चालणार नाही तर शिवपुराण म्हणजे साक्षात महादेवाचं स्वरूप आहे. या स्वरूपाला या ठिकाणी विराजमान करण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश असा आहे की आदिशक्ती जननी जगत्रय जननी माता आहे जी 51 शक्तिपीठामध्ये या ठिकाणी विराजमान झालेली आहे. त्यातून आपल्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये 3.5 शक्तिपीठ हे विराजमान आहे. आपण परमभाग्यवान आहोत की आजही महादेवाने जो त्याग आपल्या जीवनामध्ये केला तो त्याग जर या ठिकाणी नसता तर आज तुम्हाला आपल्याला अवघ्या जगाला आपल्या कुळदेवता या मिळाल्या नसत्या. कुळदेवता मिळण्याचं एक मुख्य कारण आहे की महादेवाने आपल्या उग्र स्वरूपाला सावरलं आणि त्या ठिकाणी भक्तांचं कल्याण होण्यासाठी भगवान विष्णूंनी सांगितलेल्या वचनानुसार त्या ठिकाणी अवघ्या जगाचं कल्याण हितार्थ माता सतीच्या देहाला समर्पण केलं. आणि स्वतः विष्णू भगवंताच्या दूतांनी सुद्धा भगवंतांनी त्या ठिकाणी 51 त्या ठिकाणी तुकडे करून आपल्या भक्तांना आपल्या पार्षदांना या भूतळावरती टाकलं. आणि ज्या ज्या ठिकाणी एक एक तुकडा पडला त्या ठिकाणी 51 शक्तिपीठाची स्थापना झाली. हे सगळेच परोपकार म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपल्यावर कोणाचे असतील तर देवादिदेव महादेवाच्या जीवनातील त्याग होता. म्हणून तुम्हाला आपल्याला हे सर्व कुळदेवता या सर्व या ठिकाणी प्राप्त झाल्या. त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्तपरायण सौभाग्यवती श्री निर्मलाबाई विश्वनाथ कटवणे, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव श्री विश्वनाथ नामदेव कटवणे, श्री विजय विश्वनाथ कटवणे व राजेश विश्वनाथ कटवणे हे त्यांचे चिरंजीव. आणि यांच्याकडे स्थापन असलेल्या श्री जाणाई माता देवस्थान आणि यांच्या वतीने कलश स्थापना वर्धन दिनानिमित्ताने आमच्या ताईने हा विचार केला की आपण आपलंही कल्याण, गावाचं कल्याण, आपल्या महाराष्ट्राचं पावनभूमीचं कल्याण या हितार्थ या ठिकाणी आपण श्री शिव महापुराण कथा ज्यांनी हा जीवनात त्याग केलेला आहे त्यांच्याच माध्यमातून आपल्याला हे सर्व मिळालेलं आहे. म्हणून आपल्याला पुन्हा त्यांच्यामध्ये विलीन होऊन मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर या जनाचं कल्याण होण्यास हितार्थ या ठिकाणी समस्त कटवणे परिवार आणि या कटवणे परिवाराने जवळपास या दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा एक सप्ताह झाला आणि त्या सप्ताहामध्ये सुद्धा शिवपुराण कथा होती. याही वर्षाला ही संधी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला मिळाली आणि खऱ्या अर्थाने महाराज समर्थ सद्गुरुरायाची कृपा म्हणून या ठिकाणी आशीर्वाद मी तो स्वीकारला. हे आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राचं वैभव उच्च अशा प्रकारचे गायन कोकिडा श्री आदरणीय हरिभक्तपरायण वेलाजी महाराज बघे आडोळ महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. आणि यथासांग प्रकारे जशी मला ती सांगता येते त्याप्रमाणे श्रोत्यांना देता येईल त्याप्रमाणे मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहाचं मार्गदर्शन म्हणून विलासजी महाराज बघे आडोळ यांचं फार मोठा असा शहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे गावातील असणारे परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण ज्यांचं प्रथम दिवशी कीर्तनसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्राचं वैभव म्हणून ज्यांना ख्यातनाम कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं असे गजानन महाराजांचे निष्ठावंत वारकरी आणि सेवेकरी